नमस्कार. आपण निसर्गनिर्मित मनुष्य प्राणी आहोत. तसेच आपल्या निसर्गामध्ये इतरही प्राणी असतात आणि त्यांना भावना असतात. तर आपण आपल्या भावना विविध प्रकारे एक्सप्रेस करू शकतो. तसे इतर प्राणी आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतात, पण ते आपल्याला दिसत नाही. त्यांच्यामधली एकच भावना दिसते एक्सप्रेशनची, ती म्हणजे जेव्हा दोन प्राण्यांमध्ये भांडण होतं तेव्हा ते आपण पाहू शकतो की त्यांना किती राग आलेला आहे, किती त्यांचा राग त्या पद्धतीनं एक्सप्रेस करतात. पण जेव्हा मनुष्यांमध्ये भांडणं होतात किंवा माणसं एकमेकांचा जेव्हा राग करतात, तर तेव्हा ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतं. मनुष्य असल्याकारणाने बरेचसे दुर्गुण मनुष्यामध्ये असतात, पण मनुष्य हाच प्राणी असा आहे की ज्याला स्वतःचे दुर्गुण कळतात आणि कळल्यावर ते दूर करण्याची शक्तीसुद्धा मनुष्यामध्ये येते. चुकलं तर त्याला वाईट वाटते, चुकीच्या गोष्टीचं तो समर्थन करत नाही. जे चूक ते चूक आणि जे बरोबर आहे ते बरोबर, अशी जी बुद्धी आहे ती मनुष्य प्राण्याजवळ असते. म्हणून काही जे मनुष्य आहेत ते अतिशय उच्च कोटीला पोहोचतात, तर जे काही मनुष्य आहेत ते आहे तिथेच राहतात आणि दुःख भोगत असतात. तर आपण एखाद्या व्यक्तीचा फ्रॉम दी बॉटम ऑफ दी हार्ट खूप राग करत असतो, पण तो राग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला तर त्यालासुद्धा थोडं ते जाणवतं. पण आपण एखाद्या व्यक्तीचा राग करून काय मिळवतो, तर आपण काहीच मिळत नाही. उलट आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी नियमितपणे सुरू असतात त्या अनियमित होतात. राग केल्याने आपलंच ब्लड प्रेशर, आपली शुगर, म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ते बिघडायला सुरुवात होते. म्हणून राग करण्याआधी आपल्याला का बरं त्या व्यक्तीचा राग येत आहे, की आपण त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. आणि खरोखरच ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात नसली तर याचा आपल्याला आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा पण विचार करायचा. जर तुम्हाला एखादी व्यक्ती फेवरेट असली आणि दुसरी नावडती असली, तर तुम्हाला त्या नावडत्या व्यक्तीने कितीही चांगलं काम केलं तरी ते तुम्हाला आवडणार नाहीच. तर अशा वेळी आपण एक बॅलन्स म्हणून खरोखरच ती व्यक्ती एवढी वाईट आहे का, किंवा त्या व्यक्तीने जे चांगले कामं केले आपल्यासाठी ते आपण आठवून पाहावेत आणि त्यानुसार तिला किंवा त्या व्यक्तीला तोलून मापून पाहावं की खरोखरच ही आपल्यासाठी हार्मफुल आहे की युजफुल आहे. आणि जर तुम्हाला त्या व्यक्तीचे दुर्गुण दिसत असेल तर ते तुम्ही प्रेमाने पण त्या व्यक्तीला समजावून सांगू शकता. आणि जर चांगल्या गोष्टी जर तुम्हाला त्या व्यक्तीत दिसत असेल तर तुम्ही निश्चितच त्यांची स्तुती करून त्यांना आणखी काय सुधारणा करायची आहे तुमच्यात हे सुद्धा तुम्ही प्रेमाने सांगू शकता. रागाने गोष्टी होत नाहीत, रागाने गोष्टी बिघडतात, परंतु प्रेमाने जर तुम्ही सांगितलं तर कुणीही व्यक्ती त्या प्रेमाच्या गोष्टी प्रेमाने सुधरू शकतो आणि त्याच्यामध्ये तुमचंही प्रोटेक्शन होतं आणि त्या समोरच्या व्यक्तीचंही प्रोटेक्शन होतं. तर आपण आपला जो मेंदू आहे त्याला नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. एक ॲस्ट्रॉलॉजर आहे, तर त्याची जी गोष्ट आहे ती मला नेहमीच आठवते. तो नेहमी म्हणत असतो की दिवस चांगला जाण्यासाठी डोक्यावर बर्फाचा खडा आणि जिभेवर गडीसाखरेचा खडा ठेवावा, म्हणजे तुमचा दिवस अत्यंत उत्तम आणि आनंद जाईल. तर अशा प्रकारे आपण काही जे चांगले विचार आहेत ते फॉलो करावे आणि आपलं जीवन अधिकाधिक सुंदर बनवत जावं. थँक्यू.